हॅलो फ्रेंड्स, सोनालीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत खानदेश स्पेशल वांग्याचं भरीत विथ बोंबील. यासाठी मी 2 हिरवी वांगी घेतली आहेत आणि त्यांना छान तेल लावून घेतलं. ती दोन्ही वांगी मी गॅसवर छान भाजून घेतली आहेत. तुमच्याकडे जर ग्रिलर असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही भाजू शकता. गावाकडे तर चुलीवर भाजली जातात ही वांगी. त्याची चवसुद्धा फार अप्रतिम लागते. इथे माझ्याकडे गॅस अवेलेबल असल्याकारणाने मी ही वांगी गॅसवर छान प्रॉपर भाजून घेतली आहेत. तुम्हीसुद्धा इथे बघू शकता, वांगी अगदी प्रॉपर भाजून घ्यायची आहेत. साधारण 10 ते 15 मिनिटांनी वांगी पूर्णपणे भाजली गेली आहेत. आता गरम असतानाच त्या वांग्यांची सालं काढून घ्यायची आहेत. सालं काढत असताना हाताला पोळण्याची शक्यता असते, म्हणून मी इथे बटर नाईफच्या सहाय्याने वांग्यांची सालं काढून घेत आहे. गरम असतानाच ती छान पटपट निघतात. हे बघा, अशी ही वांगी छान सोलून घ्यायची आहेत. सोलून झाल्यानंतर ही वांगी खोलून कुठे कीड वगैरे आहे का ते त्यात पाहून घ्यायचं आहे. शक्यतो तुम्ही वांगी घेतानाच चांगली बघून घेतली तर आत कीड दिसत नाही. आता वांग्यांची देठं वेगळी करून घ्यायची आहेत. इथे मी दोन्ही वांगी छान सोलून ताटामध्ये पसरवून घेतली आहेत. आता मॅशरच्या सहाय्याने छान मॅश करून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही तांब्या किंवा ग्लासाच्या सहाय्याने सुद्धा ती बारीक करून घेऊ शकता. अगदी बारीक अशी मॅश करून घ्यायची आहेत ही वांगी. बारीक मॅश होण्यासाठी वांगी चांगली भाजली जाणं हे गरजेचं असतं. आता एकीकडे मी शेंगदाणे छान भाजून घेतले आहेत. शेंगदाणे थोडेफार भाजून झाले की त्यात 5 मिरच्या ॲड केल्या आणि त्यासुद्धा शेंगदाण्यासोबत अजून भाजून घेतल्या. हे दोन्ही जिन्नस मिक्सरमध्ये छान वाटून घेतले. चला तर मग भरीत बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी प्रथम मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यात साधारण 4 चमचे तेल टाकलं आहे. तेल तापल्यानंतर त्यात साधारण पाव चमचा जिरे ॲड केलं आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या. त्यासुद्धा त्या तेलामध्ये ॲड केल्या. सोबतच 1 डहाळी कढीपत्ता टाकला आणि चिरलेला कांदा ॲड केला. कांदा मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले होते, तेच ॲड केले आहेत. भरितासाठी कांदा थोडा जास्त घेतला तर भरिताची चव अप्रतिम लागते. भरितामध्ये कांदा थोडा अर्धवट शिजवला की तो चवीला सुद्धा छान लागतो, म्हणून मी इथे जास्त परतवणार नाही आहे. तुम्ही बघू शकता, कांदा थोडाफार शिजत आला आहे. आता ह्या स्टेजला मी त्यात सुकलेले बोंबील धुवून ते ॲड करत आहे. साधारण मी इथे 7 ते 8 बोंबलाचे तुकडे घेतले आहेत आणि ते ॲड केलेत.
आता बोंबीलसुद्धा कांद्यासोबत परतवून घ्यायचे आहेत. फ्रेंड्स, बोंबील हे टोटली ऑप्शनल आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, तुम्ही स्किप करू शकता. आता कढई झाकून एक छान वाफ काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता, मस्त दणकून एक वाफ आलेली आहे. या स्टेजला मी मॅश केलेली वांगीसुद्धा ॲड केली आणि ती छान परतवून घेतली. आता मी पाव चमचा हळद ॲड करून तीसुद्धा मिक्स करून घेतली आणि मग साधारण पाऊण चमचा इतकं मीठ ॲड केलं आहे. मीठ तुम्ही चवीनुसार ॲड करू शकता आणि पुन्हा ती वांगी आणि ते मिश्रण छान परतवून घेतले. वांग्यात मीठ छान स्प्रेड होईपर्यंत ते कालवून घेतलं आहे. मला या स्टेजला तेल थोडं कमी वाटत होतं, म्हणून मी पुन्हा वरून थोडं तेल ॲड केलं आणि सगळ्यात शेवटी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं मिरची आणि शेंगदाण्याचं कूट ह्या भरितामध्ये मिक्स करून घेतलं आहे. मूठभर कोथिंबीर चिरून तीसुद्धा ॲड केली आणि पुन्हा छान सगळं एकजीव केलं. हे सर्व मिश्रण कालवून झाल्यानंतर 2 मिनिटांसाठी ते झाकून ठेवलं. दोन मिनिटं झालेली आहेत. 2 मिनिटांनी कढईचे झाकण उघडलं आणि सर्व करायला घेतलं. तर फ्रेंड्स, तयार आहे झणझणीत आणि चमचमीत असं वांग्याचं भरीत विथ बोंबील. हे भरीत तुम्ही कोणत्याही भाकरीसोबत खाऊ शकता. फार अप्रतिम लागतं ते चवीला. ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा नव्या रेसिपीसह. तोपर्यंत खाओ, खिलाओ और खुश रहो. थँक यू.